मला सर्वांना या गोष्टीवर तर अजिबात विश्वास बसत नव्हता। आपल्या सर्वांचे नेते या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार वल्लभशेठजी बेनके साहेब हे आपल्यातून निघून गेलेले आहेत। मी आमच्या इनामदार कुटुंबियाच्या वतीनं, तीरंदाज कुटुंबियांच्या वतीनं व आमच्या जुन्नर तालुक्यातील सर्व युवक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जड मानाने एकदम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत असताना एवढं सांगतो की असा नेता पुन्हा जुन्नर तालुक्यामध्ये इतिहासात होणे नाही। प्रचंड मोठा जिगरबाज आणि धडाकेबाज आणि प्रशासनावर पकड असलेला अभ्यासू आणि एक आक्रमक असा नेता आपल्या सर्वांच्या मधून निघून गेले। साहेबांची जागा या जुन्नर तालुक्याच्या इतिहासात ही कायमस्वरूपी सोनेरी अक्षरांनी साहेबांचं नाव हे कायमस्वरूपी जुन्नर तालुक्यात लिहिलं जाईल। आज आम्हाला बोलायलासुद्धा शब्द जड जात आहे। आमची जीभसुद्धा एकदम काय बोलावं काय नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यात झालेली आहे। वल्लभशेठ बेनके साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर जुन्नर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी जुन्नर तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला। माझी आई जुन्नर शहराची मुस्लिम समाजाची एक नगराध्यक्ष बनवण्याचा एक धाडसी निर्णय या वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये आमच्या याच्यामध्ये केला। आणि मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने, आमच्या सर्व समाजाच्या वतीने, जुन्नर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने व आमच्या सर्वांच्या वतीने मी साहेबांना खूप जड मनाने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। धन्यवाद।